राज्यातल्या अंगणवाडीत मुलांना निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा. झी24 तासच्या हाती पोषण आहाराच्या नमुन्याचा अहवाल. पोषण मुलांचं की ठेकेदारांचं, सवाल उपस्थित. मुख्यमंत्र्यांकडनं झी24 तासच्या बातमीची दखल. पोषण आहार टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करणार, दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही. छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यात दाखल होणार. तरुणाईशी साधणार संवाद. पुण्यातील SSPMS ग्राउंडवर कार्यक्रमाचं आयोजन. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरून राजकारण तापलं. पैसे देऊन विद्यार्थी आणले जात असल्याचा भाजपचा आरोप. पेड कॅम्पेन राबवलं जात असल्याचा टोला, तर फेक व्हिडिओ पसरवण्यात भाजपचा हातखंडा. सतेज पाटील यांचा पलटवार. राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस ABVPचे कार्यकर्ते भिडले. CEOP कॉलेजवर प्रचंड गोंधळ. दोन्ही बाजूंकडनं एकमेकांवर आरोपांची चिखलफेक, तर गोंधळाप्रकरणी काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. पुण्यात काँग्रेसनं ठरवून गोंधळ घातला. पुण्यातील राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. काँग्रेसच्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे दिले. नवनाथ बन यांनी पुराव्यांसह आरोप केल्याचंही विधान. राहुल गांधी देशाचे नागरिक नाहीत का? कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा कसली करताय? अभाविपच्या गोंधळावरून राऊतांचा हल्लाबोल. राहुल गांधी लोकप्रिय नेते, पैसे देऊन माणसं आणण्याची गरज नाही, राऊतांचं प्रत्युत्तर. नवी मुंबईतल्या शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दांडी. शिंदेंच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. गेल्या आठवड्यातही विकास प्रकल्पाच्या ऑनलाईन लोकार्पण कार्यक्रमात शिंदेंची अनुपस्थिती ठरली होती चर्चेचा विषय. आपण कायद्याच्या चौकटीत राहून शिवसेनेबाबत निर्णय दिला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. युक्तिवाद म्हणजे कोर्टाचा निर्णय नसतो, राऊतांना टोला. अब्दुल सत्तार यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मराठा समाजावर अन्याय होणार नसल्याचं सत्तार यांचं विधान. सरकारनं न ऐकल्यास मुंबईला जाण्यावर जरांगे ठाम. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची मुंबईत महत्त्वाची बैठक. खासदार पार्थ पवार यांच्या निवासस्थानी बैठक. बैठकीत SIR राष्ट्रवादीच्या संघटन वाढीवर चर्चा झाल्याची तटकरेंची माहिती. साखर दरानं अचानक घेतलेली उसळी संशयास्पद. 20 ते 22 हजार कोटींच्या काळ्या बाजाराची शक्यता. शेतकरी नेते राजू शेट्टींनी व्यक्त केला संशय. वाढलेल्या दराचा व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचं विधान. सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या दरात घसरण. कांद्याला 3.5 ते 4 हजार रुपये प्रति क्विंटल दर. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण.